या ठिकाणी उपस्थित आपण पाहतोय सरपाडा गावून रुचिता पाटील देखील उपस्थित झालेत। मी विनंती करतोय विश्वास पाटील यांच्या अर्धांगिनी आहेत, तर नैना मात्रे मॅडमला विनंती करतोय की त्यांचं यथोचित स्वागत आपण करायचं आहे। आजचा दिवस आपण पाहतोय खास आहे, कारण की आज जर पाहिलं तर पंचानी नगरीमध्ये ही शेवटची अंतिम रात्र आपण पाहतोय आणि ही रात्र जर पाहिली तर महासंग्रामाची पाहायला मिळते। तर आपण पाहतोय मुख्य मंचावर स्वागत समारंभ होत असताना रुचिता विश्वास पाटील यांचे देखील स्वागत केले जात आहे। त्यानंतर आपण पाहतोय करण मात्रे यांच्या मातोश्री ज्योती मात्रे मॅडम देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। मी विनंती करतोय त्यांचं देखील स्वागत या ठिकाणी पुन्हा एकदा मी नैना मॅडमना विनंती करेन की नैना मात्रे यांच्या शुभ हस्ते कराव्यात। ज्योती मात्रे मॅडम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। सामने होती सुरुवात करण ठाकूर पहिल्या षटक गुणाला पहिला चेंडू टॅपचा फटका आपण पाहू शकाल। सुरेख क्षेत्ररक्षण केलं गेलंय। खेळाडू आहे साहिल, अप्रतिम दर्जेदार उडतावा साहिल पाहायला भेटला। श्यामल भोईर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण पाहतायत अंकुश भोईर यांच्या अर्धांगिनी, त्यांचं देखील स्वागत केलं जाईल या स्पर्धेदरम्यान। या आपलं स्वागत या ठिकाणी केलं जात आहे। मी पुन्हा एकदा नैना मात्रे मॅडम यांना विनंती करतो की त्यांचं देखील यथोचित स्वागत आपण करून घ्यायचं आहे। ओव्हर टू कॉम्बॉक्स। धन्यवाद संतोष। नक्कीच पहिला चेंडू खूप सुरेखरित्या अडवला गेला। पाहू शकाल आमच्या वहिनी साहेबांचा सन्मान केला जातोय। आपण पाहू शकाल अंकुश भोईर यांच्या अर्धांगिनी आज पिवळ्या टी शर्ट पिवळ्या साडीमध्ये आहेत। आपण पाहू शकाल अप्रतिम सपोर्ट अंकुश भोईरला असते। प्रत्येक वेळी वहिनी साहेबांचा सत्कार आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जातोय नैनाताईंच्या शुभ हस्ते। वळ्या मैदानाच्या आत दोन्ही वेवूर भागामध्ये संघ आहेत। एका बाजूला यंग बालवीर क्रिकेट क्लब YBCC वेवूर, तर एका बाजूला शिवराज्य वेवूर। छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर हा संघ स्थापित केला सुमित दुबे या खेळाडूने बघता बघता 10 वर्ष ओलांडली या संघाला। फुलटॉस बॉल आणि यावेळेस पहिला गडी बाद राहुल शुक्ला मुकला आणि मैदानाच्या बाहेर नक्कीच निघून जातोय। पहिला गडी बाद, बॅक टू डगआउट। या दरम्यान आपण पाहतोय संजीवनी भोईर मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील आपण स्वागत करणार आहोत। या संजीवनी भोईर मॅडम, मी पुन्हा एकदा नैना मात्रे मॅडम यांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते संजीवनी मॅडमचं आपण स्वागत करूया। सूरज उपाध्याय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल। 2 धावा धावफलकावर एक गडी बाद झालाय। कुठं ना कुठे थोडंसं नक्कीच दडपण आणलंय। कालच्या सामन्याचे हिरो होता राहुल, परंतु आज थोडंसं निराश केलं। पहिल्या चेंडू यावेळेस पाहू शकाल सुरेख चेंडू होता। आधी थोडंसं चुकी करतोय। पाहू शकाल बॅटकरची अपील केली, स्टंपिंग करताना चुकी केली गेली। बॅटर पॉपिंग पोहोचला होता, आधी ते चुकी करतोय। जर पहिल्या अटॅमध्ये लगावल्याचं कुठं कुठे संधी होती नक्कीच सूरज उपाध्यायला बॅक टू डगआउट पाठवण्यात, परंतु करण ठाकूरचं कौतुक करावं लागेल। सामना खूप सुरेख आहे। एका बाजूला शिवराज्य वेवूर तर एका बाजूला YBCC वेवूर। आपण पाहतो वन मॅन शो पंचाळी द्वारा आयोजित सरपंच चषक 2024 आमच्या मुख्य व्यासपीठावर पाहू शकाल आपण। सरपंच मॅम सुद्धा आहे, त्यांच्या अनुषंगाने स्पर्धा भरवली गेली। त्याचा जो मनापासून धन्यवाद असेल। अप्रतिम सपोर्ट केले गेले या स्पर्धेसाठी। यावेळेस पाहू शकाल ऑन साइडला खेळला गेला संगणक प्रेम मोरे चेंडूला फुल करतायत, परंतु डॉट बॉल। नक्कीच नाव प्रेम आहे, परंतु खूप कठोर खेळाडू असं म्हणावं लागेल। फलंदाजीचा किंवा क्षेत्ररक्षण किंवा गोलंदाजी खूप कठोररित्या प्रतिनिधी संघाला नक्कीच पराभूत करतोय असा खेळाडू प्रेम मोरे चेंडूला गॅदर करतोय। 2 धावा धावफलकावर 5 चेंडूचा खेळ संपला गेलाय। हलक्या बॅटने फाईन लेगला चेंडू ट्रॅव्हल झाला। 1 धावासाठी 1 धावणे धावफलक पुढे ससावेल धावसंख्या एका षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 3 धावा धावफलकावर। ओव्हर टू संतोष पाटील। या ठिकाणी आपण पाहतोय मुख्य मंचावर उपस्थित मित्तल मंजन पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत। मी पुन्हा एकदा विनंती करतोय नैना मात्रे मॅडम यांना की त्यांचं देखील यथोचित स्वागत आपण करून घ्यायचं आहे। मित्तल मंजन पाटील आपण पाहतायत।
तर वळी आपण मैदानाच्या आतमध्ये प्रेम मोरे संघाचा संगनायक गोलंदाज मागवा सज्ज होतंय. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसरा षटक घेऊन आलाय. निलेश वाणी साहेब आपलं सुद्धा आधी स्वागत असेल. आपण पाहू शकाल वायबी संघ ज्यांनी बांधला खूप वर्षापासून संघाची मेहनत करतात. यावेळेस सुरेख झेल सुभाष राठोड आपण पाहत उडता वा झेल टिपला गेला आणि पाहू शकाल फलंदाज सूरज उपाध्याय बॅक टू डग आउट. ओव्हर टू संतोष पाटील. काय झेल टिपलाय नक्कीच पूर्णपणे बॅकफुटवर टाकायला गेल्या. सूरज उपाध्याय राहुल शुक्ला दोन्ही राईट हँड बॅटर बॅक टू डग आउट. सुमित दुबे यांची गोष्ट केली मात्र 2 चेंडू खेळलेत. नॉनस्ट्राईक एंडवर आहेत. 1 धावावर बॅटिंग करतायत. इकडून नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोहित शुक्ला मैदानाच्या आतमध्ये रोहित आलेले आहेत. नावामध्ये रोहित आहे परंतु रोहित शर्मा सारखं काम करेल का ज्यांनी भारतीय संघासाठी पाहू शकाल 3दा 200 धाव बनवल्यात. संघाला पाहू शकाल 2दा चॅम्पियन बनवलाय. असं खेळाडूचं नाव या खेळाडूच्या नावावर लगावलं गेलंय रोहित. रोहितला इकडून चांगली भागीदारी करावी लागेल. सुमित रोहितवर जबाबदारी असणार आहे. आपण जबाबदारीचा टॉनिक तुम्ही जीवनामध्ये घेतील तर कधी थकणार नाहीये. यावेळेस पाहू शकाल आदित्य वेगाने जातोय. चेंडू वडण्याचा प्रयत्न लेग बाय चेंडूमध्ये 1 धाव. धावफलक कॉल लगावली. लेग बायचा कॉल पंच दर्शवत आहेत. धावफलक 1 ने पुढे ससावेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 3 अंकावर. यानंतर होणारा सामना एका बाजूला 1 मॅन शो पंचाळी तर एका बाजूला जय जोगनादेव आगवण वामेका स्टार बहुतेश पाडे साहेबांचा पुरस्कृत संघ मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. एक अप्रतिम सामना आपण पाहणार आहोत. यापुढील सामना यावेळेस पाहू शकाल बाबू नरेंद्र नंदू करण ठाकूरचे मोठे बंधू यांनी चेंडू लाडवलाय. आपण पाहू शकाल चांगला क्षेत्ररक्षण केलं गेलंय मैदानाच्या आतमध्ये. फुलटॉस बॉल फटका सुरेख सुभाष राठोड थोडासा नक्कीच पंबल केला परंतु रिले फिल्डिंग केली गेली. चांगला बॅकअप दिला गेला नरेंद्र ठाकूरच्या माध्यमातून. धावफलक 1 ने ससावते. धावसंख्या जाऊन पोहोचेल 5 अंकावर. 5 धावा धावफलकावर लगावले गेला. 2 गडी बाद झालेत. करण ठाकूर आपण स्क्रीनवर पाहू शकाल. कॅमेरामन सूरज यादव आणि मिस्टर अरुण चांगलं काम करतायत. वंदे स्पोर्ट्सच्या माध्यमातून मुन्ना जयस्वाल धीरज गुप्ता उत्सव मिश्रा ही पूर्ण टीम जोडली गेली आहे सरपंच चषकामध्ये. त्यांचं सुद्धा करूया वेलकम. तर आजच्या दिवसामध्ये पाहू शकाल 8x12 स्क्रीन आपण पाहतो. धसाना बिलॉंग करणारे मिस्टर मोरे साहेब आहेत त्यांचं आपण वेलकम करूया. शुभमंगल LED स्क्रीन आमच्यावर प्रोव्हाइड केली गेली आणि 1 व्हाईट बॉल दर्शवतायत. उर्वी डीजेच्या माध्यमातून आम्हाला सुरेख साऊंड प्रोव्हाइड केले रोहितजी पाटील यांच्या माध्यमातून. यावेळेस पाहू शकाल साहिल काय क्षेत्ररक्षण केलंय. अप्रतिम दर्जेदार देखना नेत्रदीपक क्षेत्ररक्षण नक्कीच पाहू शकाल. बॅटर गोलंदाजाच्या पायाला चेंडू लागला होता. चेंडू डायव्हर्ट झाला होता परंतु स्वतःला झोकून दिलं आणि संघासाठी 3 धावा वाचवल्या गेल्या. अप्रतिम क्षेत्ररक्षण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल काय क्षेत्ररक्षण केलंय. नक्कीच आपण हिंदी में सांगतो समुंदर में जो साहिल उठती है तो बड़े बड़े को तबाह कर देती है. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये साहिल नावाचा खेळाडू आहे. 2 अप्रतिम चौकार त्याने वाचवल्यात आपल्या संघासाठी. षटक क्रमांक पाहू शकाल 2 संपले गेले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 3.50च्या सरासरीने मात्र 7 धावा धावफलकावर. आपण पाहू शकाल पुढील जो सामना चालू आहे दोन्ही कॅप्टन्स काय ग्राफिक बनवले गेले MP स्पोर्ट्सच्या माध्यमातून. आपण पाहू शकाल स्वराज ओळीचा कॅप्टन राहुल शुक्ला आणि एका बाजूला प्रेम मोरे. काय सुरेख चेंडू होता. टप्पापणे चेंडू मध्ये आणला गेला. नक्कीच पाहू शकाल अनिल अप्पा ज्यांनी आपण पाहू शकाल खेळपट्टीची रंगवली आहे. अनिल अप्पा यांचं आपण धन्यवाद करूया. चांगलं काम केलंय त्याने. आमच्या मुख्य व्यासपीठावर विराज बनायचा प्लीज. राहुल गरज साहेब आपण सुद्धा आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन विराज बनायचं प्लीज. राहुल गरज साहेब या. यावेळेस हलका बॅटिंग नक्कीच खेळ. आज नक्कीच पाहायला गेलं तर पाहुण्यांचं मांदियाळे आमच्या मुख्य व्यासपीठावर येणार आहे. तर कॉमेंट्री करता करता आम्ही आमच्या पाहुण्यांचा सन्मान करणार आहोत. तर नक्कीच आपण दिलगिरी व्यक्त करतोय कारण की भारतीची प्रथा प्रथमतः अतिथी देवो भव पाहुण्यांचा सन्मान करणं हे आमचं कर्तव्य आहे. ते आपण या स्पर्धेमध्ये पार पाडतोय. धावसंख्या 8 धावा धावफलकावर 2 गडी बाद. यावेळेस हलक्या बॅटने खेळला गेला. दबाव प्रेशर नक्कीच आणला गेला. जशा प्रकारे पहिल्या षटकामध्ये 3ऱ्या चेंडूवर गडी बाद झाला तदनंतर पूर्णपणे दबाव आला ते म्हणजे शिवराज्य वेवूर या संघावर. 9 धावा धावफलकावर आहेत. 2 गडी बाद. अजूनही पाहू शकाल या षटकामध्ये येणारे चेंडू असतील 3. यावेळेस हेड विकेटच्या रूपामध्ये आपण सांगतो ना की पेर पर कुऱ्हाडी मारले ना अशा प्रकारचा विकेट आलाय ते म्हणजे रोहित शुक्ला यांचा. गडी क्रमांक 3रा बाद झालाय. 9 धावा धावफलकावर. मी विनंती करेल आताच दोन्ही कॅप्टनला आपण टीम मीटिंग आताच करून घ्यायची आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत.
इनिंग ब्रेक झाली तर आपण लगेच टॉस साठी यायचं. एका बाजूला वन मॅन शो पंचाली तर एका बाजूला पाहू शकाल बहुतेक पाटील प्रोस्कुस संघ, जय जोगनादेव आगवण वामिका स्टार. आपण दक्षता घ्या. इनिंग ब्रेक नंतर मुन्ना गँग आपण दक्षता घ्या. पुनीत भोईर दक्षता घ्यायची आहे. लगेच आपण पॉपिंग गिरी दाखवून घ्यायची आहे. इनिंग ब्रेक नंतर पंचांनी दर्शवलंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ऋषी ठाकूर ज्याने काल संघ अडचणीमध्ये होते, आलेल्या 3 चौकार ठोकले तोच बॅटर मैदानाच्या आतमध्ये. ऋषी पहिला चेंडू पॅडल सेप करायचा प्रयत्न होता, परंतु चेंडू आणि फळीचा काही संपर्क झाला नाही. पहिला चेंडू डॉट खेळतो. काय गोलंदाजी केली गेली. करण ठाकूर प्रिन्स ऑफ पालघर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. निलेश वाणी साहेबांनी खूप मेहनत घेतली. यंग बालवीर क्रिकेट क्लब स्थापित केलं, त्या संघाला नक्कीच बांधून ठेवलंय आपण पाहू शकाल. आणि यावेळेस सुरेख चेंडू सबमरीन डिलिव्हरी पाहायला भेटते. समुद्रामध्ये ज्याच्या पाणबुडी दिसत आहे त्या प्रकारे चेंडू बॅटरला दिसला नाहीये. चेंडूवाला निर्धाव 3 षटकांचा खेळ संपला गेलाय. 3च्या सरासरीने 9 धावा फलकावर 3 गडीच्या मोबदल्यामध्ये. आपण बोलूया एक सुरेख संकेताकडे. प्रथम पाटील आपल्याला जोडले जातील ओडीजीच्या माध्यमातून. क्रिकेटची स्पर्धा परंतु डीजे मास्टरने की लग्नाचा माहोल बनवला असं म्हणावं लागेल. असं संगीत वाजवलंय असं वाटतंय. आज आपण लग्नामध्ये नक्कीच आलोय की आपण आमच्या महिला सुद्धा सजून धजून आलेल्या आहेत. यावेळेस काय क्षेत्रक्षण ब्रिजेश बिजू आपण पाहतोय. आज एकही खेळाडू हार मानण्याच्या याच्यामध्ये प्रत्येक स्वतः झोकून देतोय. नक्की आपण सांगतो ना, जगामध्ये कुठलाही महागडा परफ्यूम नाहीये जो खेळाडूंना चांगला सुगंध देईल, परंतु खेळत असताना जो माती अंगावर लागतो ना खेळाडूंच्या, तो सगळ्यात महागडा सुगंध आहे. आणि हे सुगंध प्रत्येक खेळाडू घेतोय आपल्या क्रिकेट खेळामध्ये. धावसंख्या मात्र 9 धावा. 3.1 चेंडूचा खेळ संपला गेलाय. अक्षरशः सामन्यामध्ये रंगत निर्माण केली क्षेत्रक्षणामुळे. व्हेरी फर्स्ट चेंडू आपण पाहतोय. लगेच 40 प्लसचे सुद्धा सामने आहेत. साई एकता बिरवाडी विरुद्ध जय जोगनादेव आगवण 40 प्लसचा सामना असणार आहे. जे आम्हाला ट्रॉफी स्पॉन्सर केली आदरणीय सन्मान्य दीपेश पाटील साहेब यांच्या माध्यमातून 40 प्लसची सुद्धा ट्रॉफी स्पॉन्सर केली, त्यांचा सुद्धा आपण करूया धन्यवाद. या स्पर्धेच्या माध्यमातून सामना सुरू करायचा आहे. टॅप केला गेला सरळ बॅटने, परंतु साहिल वेगळ्या रंगामध्ये वेगळ्या रूपामध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. नौका खेळाडू आहे, संघामध्ये खेळण्यामध्ये इन्क्लूड केला गेला आणि साहिलने काय क्षेत्ररक्षण केले. 3 चौकार त्याने आपल्या संघासाठी वाचवलेत. अप्रतिम दर्जेदार देखणं असं क्षेत्ररक्षण साहिलच्या माध्यमातून. साहिल जाधव, नक्कीच साहिल जाधव आडनावाने जिद्दी खेळाडू सुद्धा आहे. डबल डिजिट मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचेल 10 अंकावर 3 गडीच्या मोबदल्यामध्ये. वन मॅन शो पंचाळी संघाच्या प्रत्येक खेळाडू निर्देशक सौरभजी भोईर यांच्यावर संपर्क साधायचे आमच्या मुख्य व्यासपीठाकडे. आपला सामना यानंतर हे आपण दक्षता घ्या. तर बघा आपण चौथा षटक मार्गस्थ आहे. 2 चेंडूचा खेळ संपला गेले. 10 धावा दाफकर लगावले गेल्या. समीर जी आहेत आमच्यावर खूप चांगली मेहनत हे सुद्धा करतात. प्रत्येक संघाची एंट्री, प्रत्येक संघाला काय कमी आहे ते सगळं पाहतात. यावेळी सलग फटका ऋषी ठाकूरच्या बॅट मधून या इनिंग्स मधला पहिला आपण पाहतोय चौकार आलाय ऋषीच्या बॅट मधून. 4 धावा. धावसंख्या 4 ने पुढे ससावते. धावसंख्या 2 पोहोचेल 14 अंकावर. आपण पाहू शकाल फुलटॉस बॉल होता, डाऊन द ग्राउंड खेळला गेला. खेळाडू होता तिकडे मिस्टर साहिल होता. साहिलने प्रयत्न चांगला केला होता, परंतु बंदुकामधून निघणारी गोळी आणि ऋषीच्या बॅटवर निघणारा चेंडू खूप वेगवान होता आणि चौकार आलाय. 4 धावा 10 फटकावर. अप्रतिम फटका. अजून 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. त्यावेळेस ऑन साइडला बॅक टू बॅक दुसरा चौकार आलाय ऋषी ठाकूरच्या बॅट मधून. ओव्हर टू डीजे मास्टर.
नाम समझिए फ्लावर समझे क्या मैं फायर हूं. नक्की चेहऱ्यावर गॉगल आहे. आपण एखाद्याला बघितलं असं वाटतं की गॉगल घालणारा खेळाडू फक्त शांत असतो, शैक्षणिक असतो, परंतु मैदानाच्या आतमध्ये उतरल्यावर किती घातक असू शकतो हे ऋषी ठाकूरने दाखवलंय. काल सुद्धा आतिषबाजी केली होती, हॅट्रिक चौकार लगावले होते. आज सुद्धा बॅक टू बॅक 2 चौकार आदित्य विरुद्धामध्ये लगावलेत. धावसंख्या जाऊन पोहोचेल 18 या अंकावर. अजूनही या इनिंग्स मध्ये 8 चेंडूचा खेळ बाकी आहे. जर इकडून पाहिलं गेलं तर 8 चेंडूमध्ये जर 10-15 धावा आल्या, 35 पर्यंत जर धावफलक गेले, चांगला बॅटल पाहायला भेटेल नेक्स्ट इनिंग मध्ये, कारण की दोन्ही एकाच भागातले संघ आहेत. यावेळी टॅपचा फटका आणि पाहू शकाल, मी सांगितलं ऋषी ठाकूर या स्पर्धेमध्ये दुसऱ्यांदा हॅट्रिक चौकार परिपूर्ण करतोय. ऋषी ठाकूर साठी ताळ नक्की झाला पाहिजेत. संघ अडचणीमध्ये होता, परंतु मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि लगातार 3 चौकार ज्याने लगावल्या. अप्रतिम बॅटिंग. पहिला चौकार सरळ बॅटने लगावला, दुसरा चौकार क्रॉस बॅटनी मिड विकेटच्या रूपामध्ये, तदनंतर मिडॉनच्या वरतून टॅपचा फटका. देखणीय फलंदाजी करतायत ऋषी ठाकूर. पाहू शकाल थोडासा टीम हडल घेतला गेलाय. आदित्यवर दबाव आहे. आदित्य थोडासा प्रेशर मध्ये आहे. पहिल्या 2 चेंडूमध्ये 1 धाव, मागील 3 चेंडूमध्ये 12 धावा, अशा प्रकारे 13 धावा खर्च केल्या पहिल्या 5 चेंडू मागे. शेवटचा अंतिम चेंडू या षटकामधला धावफलक 22. यावेळेचा टॅपचा फटका आणि यावेळी चौकार. आपण सगळ्यांनी शोले पिक्चर पाहिला असेल, त्यामध्ये ठाकूरला हात नव्हते, परंतु त्याने गब्बरला पराभूत केला. यावेळी शिवराज वेवूरचा खेळाडू ऋषी ठाकूरला नक्कीच देवाने खूप सुरेख 2 हात दिलेत. त्याने सुद्धा 4 चौकार ठोकलेत. ठाकूर चे हात बोलतायत मैदानाच्या आतमध्ये. धावांची गोष्ट केली. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 6.50 च्या सरासरीने 26 धावा धावफलकावर. काय बॅटिंग केली आहे. बॅटर पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये ऋषी ठाकूर चांगली बॅटिंग करतायत. चला थोडं स्पीडअप करायचं प्लीज. सुमित दुबे थोड़ा संघर्ष करतायत, परंतु अपन सांगतो ना कि संघर्ष की चक्की जब चलती है तब मेहनत का आटा पिसता है, तब जाकर सफलता की रोटी मिलती है और तब जाकर किस्मत का सितारा चमकता है. यावेळेस बघूया कुठल्या संघाचा नशिबाचा तारा चमकेल. मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला शिवराज वेवूर तर एका बाजूला YBCC वेवूर. नक्कीच पाहू शकाल 2756 सबस्क्राईब झालेले आहेत. आपल्या स्क्रीन पाहू शकाल अजूनही 250 सबस्क्राईबची गरज आहे. आलेल्या सगळ्या प्रेक्षकांना विनंती की मोबाईल काढायचा, लगेच वंदे स्पोर्ट्स या चॅनलला आपण सबस्क्राईब करायचं आहे. नक्की पाहू शकाल बॅटर नक्कीच थांबला आहे. हा बॅटर खूप सुरेख असणार आहे. ब्रिजेश आणि सुमितच्या माध्यमातून पंच नक्कीच दर्शवतात बॅट जर तुम्ही लगावली तर चेंडू डॉट असणार आहे असा कॉल केला. दक्षता घ्या येणाऱ्या प्रत्येक खेळाडूंनी. वनमॅन शो 45 संघाच्या प्रत्येक खेळाडूंनी आमच्या मुख्य व्यासपीठाच्या मागे यायचं प्लीज. यावेळेस बिजू प्रॅक्टिस मध्ये वर्चस्व गाजवतोय, स्पर्धेमध्ये सुद्धा वर्चस्व गाजवले सुमित दुबेवर ब्रिजेशनी. गडी क्रमांक 5 झाला, चौथा धावा आहेत 26. ओव्हर टू डीजे मास्टर. जसं कारण ऋषीने आतापर्यंत चेंडू खेळत मात्र सहा चेंडू आणि 16वर बॅटिंग करतो ऋषी. नवीन बॅटर मैदानाच्या आत होती शुभम. ऑब्रेक चेंडू होता ना की सेन्सिबल क्रिकेट खेळलं गेलं. ज्या बॅटरच्या बॅटरने चौकार आले त्या बॅटरला स्ट्राईकवर आणलं गेलं. धावसंख्या 1 पुढे 6 होते, धावसंख्या 2 पोहोचेल 27-27. इकडून जर 4 चेंडूमध्ये 2 मोठे फटके आले, 30-35 वर जर धावसंख्या गेली ते एक चांगला बॅटल पाहायला भेटेल. कारण की राहुल शुक्ला सारखा गोलंदाज आहे शिवराज वेवूर संघामध्ये. लाखन माची सुद्धा सामन्याचा आणखी वेलकम लाखन, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. अगोदरला बिलॉंग करणारे एक अप्रतिम क्षेत्ररक्षक म्हणून त्याची ख्याती. यावेळी टॅपचा फटका, 5 चेंडू 5 चौकार ऋषी ठाकूरच्या बॅटमधून. सलग 5 चेंडू फेस केलेत, 5 चेंडू 5 चौकार. पहिला बॅटर या स्पर्धेमधला घडलाय, त्याने 5 चेंडूवर 5 चौकार ठोकलेत. काय बॅटिंग करतोय ऋषी ठाकूर. पहिला कुणाल किनी होता, नक्कीच मायकोप संघाचा वरती 6 चेंडू 6 चौकार ठोकेल का. टॅपचा फटका आणि 6वा चौकार आला होता, परंतु पाहू शकाल पंचांनी नो स्कोरचा कॉल दिलाय. आणि पाहू शकाल सर
धावसंख्या पाहू शकाल, धावफलक लगावले जाते म्हणजे 36-36. साई तैमीच्या माध्यमातून आपण पाहू शकाल मंडप डेकोरेशन केले गेले. जबीर खान आणि रोहन गावडच्या माध्यमातून रोहन गावडची पिताश्री पाहू शकाल आमच्या कॉम्बॉक्स मध्ये सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचा सुद्धा आपण करूया वेलकम. शेवटचा अंतिम चेंडू 36 धावा धावफलकावर आहेत. फुलटॉस बॉल करायला स्मॅशर ऋषी ठाकूर साठी प्रत्येकाने ताळा वाजवायचे. काय एकमेव इनिंग खेळली आहे या स्पर्धेमध्ये. 10 चेंडू 28 धावा 280 चा स्ट्राईक रेट पाहायला भेटला आपल्याला ऋषी ठाकूर यांचा. आपण बोला टॉस कडे जिकडे टॉस केला जाईल. चला दोन्ही कॅप्टन टॉस साठी या. वन मॅन शो पंचाळी संघनायकांनी भोतेश पाटील पुरस्कृत जय जोगनादेव आगवण वामिका स्टार. चला कॅप्टन टॉस साठी या. चला या दोन्ही संघाचे कर्णधार आपण या. पंचाळीस संघाचा कर्णधार आणि भवतेश पाटील पुरस्कृत वामिका स्टार जय जोगण्यादेव आगवण संघाचा कर्णधार आपण लगेचच यायचं आहे. या लगेच आपण नाणेफेक करणार इनिंग ब्रेक मध्ये. अगदी मुख्य मंचाच्या समोर यायचं आहे. पंचाळी संघ प्लीज आपण कर्णधार यायचंय. चला या पंचाळी संघ प्लीज कॉपरेट करा कारण की खूप उशीर होतोय. आपण सामना देखील या ठिकाणी खेळवायचे आहेत. इनिंग ब्रेक आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण नाणेफेक करतोय. या दीपेश पाटील आपण आपले शुभ हस्ते नाणेफेक करणार आहोत कारण की दीपेश पाटीलचं म्हटलं तर अगदी 40+ 2 संघ आपण खेळवले गेले. 4 संघ खेळवले. यामध्ये 40+ ज्या ट्रॉफ्याज ज्या आहेत ते दीपेश पाटील यांच्याकडून आपल्याला स्पॉन्सर्स आलेले आहेत. त्यांचे देखील मनाने धन्यवाद म्हणूया. चला या अंकुश प्लीज या. खूप उशीर होतोय. इथे यायचं आहे. तर नक्कीच आपण जाऊया. नाणेफेक या ठिकाणी होते 2 संघादरम्यान. अंकुश भोईर एका बाजूला, दुसऱ्या बाजूला जितेश माची. दोन्ही संघाला शुभेच्छा. वन मॅन शो कॉल आहे आणि पंचाळी आलेले. आगवण संघ या ठिकाणी नाणेफेक जिंकलाय. काय डिसिजन असेल जितेश? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू. काय म्हणतील पंचाळी सारखा एक बलाढ्य संघ आहे कारण की तुम्ही देखील त्या संघामधून खेळले होते. चांगला संघ आहे. परंतु इथे जर पाहिलं तर क्षेत्ररक्षण करणार आहेत. किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करतील? तरी आम्ही 30 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. असा कोणता बॅटर आहे जो आज त्यांच्या टीम मधून चांगला परफॉर्मन्स देऊ शकतो? विके आहे, प्रतीक आहे. नक्कीच काय म्हणतील आज आगवण पब्लिक तुमची थोडीशी कमी आहे. काय नक्की आहे? काय प्रोग्राम आहे काय आगवण गावामध्ये? पब्लिक तर जास्तच दिसते मला तर. नक्कीच आणखीन आपण बोलूया या मॅच मध्ये. अंकुश कसं वाटतंय आज ही स्पर्धा खऱ्या अर्थाने जर पाहिली तर सक्सेस होतंय कारण की ज्या पद्धतीने आपण पाहतोय प्रत्येक प्रेक्षक वर्ग देखील मोठ्या प्रमाणावर गर्दी जमवलेली आहे. जर नाणेफेक जिंकलं असतं तर काय डिसिजन असता? फिल्डिंगच असती. आज अपेक्षा असेल बॅटिंग करणाऱ्या खेळाडूकडून कोणाकडून अपेक्षा आहे तुला की चांगली बॅटिंग करू शकेल? खरोखरच म्हणजे क्रिकेट सांगायला गेलो तर अपेक्षा आपण ठेवू नाही शकत. जो गेम चांगला करेल तो माझा खरा बॅट्समॅन. नक्कीच. परंतु एक असा तुझा बॅट्समन जो तू हक्काने सांगू शकेल या मैदानावर तो चांगली धावसंख्या बनवू शकेल? माझा बेस्ट बॅट्समॅन विकी आहे आणि त्याच्यानंतर आता प्रतीक तयार झालेला आहे. चांगलेच
फलंदाजी करतात दोघे. जर पाहिलं तर आगवणतील खेळाडू आपल्यामध्ये खेळत होते, पाहतोय आता बरीच वर्ष झाली, वर्ष पूर्ण होऊन गेला, परंतु त्यांच्या समोर आपल्याला परफॉर्मन्स द्यायचा आहे. थोडीशी तुम्ही टीम मीटिंग घेतली असेल आणि काहीतरी ठरवलं असेल. हो नक्कीच, कारण ते आमच्यासोबत 8-9 वर्ष खेळलेले आहेत, त्यांचा गेम प्ले आम्हाला माहिती आहे. धन्यवाद, तुम्हाला शुभेच्छा असतील या मॅचसाठी. जाऊया पुन्हा एकदा कॉम्बॉक्समध्ये, पुन्हा एकदा व्हॉइस ऑफ बॉय सर युसुफ सय्यद सरांची आपण जोडणार आहोत. वेलकम बॅक, सगळ्यांचं हार्दिक स्वागत असेल. परत एकदा वन मॅन शो पंचाळी आयोजित सरपंच चषक 2024 मध्ये आजची अंतिम रात्र आहे. तिसरा उपांत्य फेरीचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला जातोय. एका बाजूला पाहू शकाल शिवराज वेऊर, तर एका बाजूला YBCC वेऊर. आमचा कॉम्बॉक्स पाहू शकाल सूरज यादव दाखवत असताना स्क्रीनवर अप्रतिम चॅनल आपण पाहतोय. थोड्या दिवसामध्ये पाहू शकाल चांगला प्रोग्रेस केलाय वंदे स्पोर्ट्स या चॅनलने. थोड्या मैदानाच्या आतमध्ये चिराग तरे सर नक्कीच लेट्स प्लेचा कॉल करतायत. पहिला चेंडू पाहू शकाल टॅप केला गेला. साबू अन्सारी आहे यष्टीच्या मागे, टॅप करण्याचा प्रयत्न होता. चेंडूने फळी चांगला संपर्क झाला नाही. सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केले. श्री गणेश केले गेले एकेरी धावाने. करण ठाकूर यांच्या माध्यमातून 41 धावांचा पाठलाग करायचा आहे. 41 धावांचा पाठ. हॅलो हॅलो चिक, हॅलो हॅलो चिक चिक, हॅलो चिक, हॅलो. प्रथम हमिंग थोडसा मारते, लक्ष द्या. त्यावेळेस पाहू शकाल ऑफ ब्रेक चेंडू होता, मध्ये आणला गेला आणि पाहू शकाल डॉट बॉल. चांगला चेंडू. राहुल शुक्ला एक अप्रतिम ऑफ ब्रेक गोलंदाज आहेत. 2 चेंडू 1 धाव धावफलकाला लगावल्या गेल्या. त्यावेळेस पाहू शकाल परत एकदा फटका सुरेख खेळला होता. खेळाडू आहेत रोहित शुक्ला, चेंडूला फील्ड करतील. एकेरी धावाने समाधान मानवलं गेलं दोन्ही बॅटर्सला. 3 चेंडू 2 धावा धावफलकावर नक्कीच लगावल्या गेल्या. पहिल्या इनिंग्समध्ये सुद्धा पाहिलं तर 3 षटकामध्ये मात्र 9 धावा होत्या. मागील 2 षटकामध्ये तब्बल 21 धावा जमा केल्या. अशा प्रकारे बॅटिंग केली होती ती म्हणजेच ऋषी ठाकूरने. यावेळेस पाहू शकाल फटका सुरेख खेळला. सूरज उपाध्याय थोडासा फंबल करतो. ऋषी 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 आज मैदानाच्या आतमध्ये आहे. एकमेव असा खेळाडू जो पूर्णपणे YBC संघावर हावी ठरलाय बॅटिंग करत असताना. क्षेत्रानं सुद्धा स्वतःला अप्रोच करतोय. अप्रतिम खेळाडू आहे. धावसंख्या पाहू शकाल 2 धावा धावफलकावर. चेंडूची गोष्ट केली 4 चेंडू तर खेळ संपला गेलाय. फुलटा चेंडू, खराब चेंडू उपहार दिला गेला करण ठाकूरला. आणि पाहू शकाल करणच्या बॅटून आलाय अजून एक चौकार. 5 चेंडू आणि 6 धावा धावफलकावर. यावेळेस स्नो बॉल पंचांनी दर्शवतात. पाहू शकाल खराब चेंडू. चौकारानंतर दबाव आलाय. खराब चेंडू टाकला गेला. पंचांनी नो बॉल दर्शवलाय. नो +1 म्हणजे 2 धावाने धावफलक पुढे ससावेल 8 या अंकावर. नक्की सन्माननीय सिद्धेश जाधव साहेबांना विनंती करत सर आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावर आपण विराजमान व्हायचं आहे. यावेळेस ऑफसाईडला फटका खेळला गेला. खेळाडू आहे चांगला क्षेत्ररक्षण केलं गेलं शुभमच्या माध्यमातून. चेंडू आलाय निर्धाव. षटक क्रमांक पहिला संपला गेलाय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावा आहेत त्या 8 धावा धावफलकावर. येणारे अजूनही पाहू शकाल चेंडू असतील इनिंग्समध्ये 24 चेंडू 8.25 च्या सरासरीने बनवायचे 33 धावा हा सामना जिंकण्यासाठी. não tem te bater de frente, 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 não tem te bater de frente, 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 não tem te bater de frente, 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 não tem te bater de frente, 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 आणि हे não tem te bater de frente, 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 não tem te bater de frente, 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 não tem te bater de frente, frente. झालाय मैदानाच्या आतमध्ये. सूरज उपाध्यायचा पहिला चेंडू टॅप केला गेला. यावेळेस फेकी केली गेली. थोडासा लेझी थ्रो आलाय परंतु एक सिंगल धाव परिपूर्ण केली. दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहे. 7 वर बॅटिंग करतोय तो म्हणजेच बॅटर पण पाहू शकाल 5 चेंडूवर करण
आणि 3 चेंडू 1 वर बॅटिंग करतोय, 2 चेंडू 1 वर बॅटिंग करतोय. पाहू शकाल मिस्टर प्रेम. यावेळेस हलका बॅटने खेळायचा प्रयत्न होता सूरज उपाध्याय. रात्रकालीन ही स्पर्धा आहे, फ्लड लाईट मध्ये आपण स्पर्धा पाहतोय, परंतु मैदानाच्या आतमध्ये सूरज नावाचा खेळाडू आहे. सूरजला आपल्या किरणाने हा सामना आपल्या संघाला जिंकवावा लागेल. स्वतःच्या नावाचं सार्थ मैदान आजमध्ये दाखवावं लागेल. संघाला नक्कीच उजेडामध्ये आणावं लागेल, कारण की 41 जमांचा पाठलाग करायचा आहे. सांघिक धावसंख्येची गोष्ट केली, सांघिक धावसंख्या धावपकाला लगावल्या गेल्या. आतापर्यंत 10 1.2 चेंडूचा खेळ संपला गेलाय. त्यावेळेस पाहू शकाल पंचांनी दोन्ही हा समांतर केलेत. एक व्हाईट बॉल नक्कीच येईल. धावफलक 1 पुढे ससावते, धावसंख्या 2 पोहोचेल 11 अंकावर. त्यावेळेस खराब चेंडू, खूप बाहेर चेंडू, पंचांनी नो बॉल घोषित केला. एक व्हाईट बॉल, एक नो बॉल. नक्कीच रात्रीचा वेळ आहे. पाहू शकाल पंचाळीचा खोल सुरेख मैदान. थोडंसं नक्कीच हातामध्ये घाम सुटला असे, त्या अनुषंगाने ग्रिप भेटले नाहीये. नवीन चेंडू आहे आणि नो बॉल पंचांनी दर्शवलाय. चला सोनू, सामना सुरू करायचा प्लीज. बॉल मला वाटते मैदानाच्या बाहेर फेकलाय प्रॅक्टिस करत होता गोलंदाजाने. 12 धावा दाफलकावर 2 चेंडू मध्ये 4 धावा आतापर्यंत खर्च केल्यात गोलंदाजाने. यावेळेस टॅप करण्याचा प्रयत्न होता. परुषकाला स्वतःला झोकून दिलं सुमित दुबे. आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं, स्वतःला झोकून दिलं. प्रत्येक खेळाडूला नक्कीच मनामध्ये असेल की माझा संघ जिंकावा. प्रत्येक प्रेक्षकांच्या मनामध्ये प्रश्न उमटलं की कुठला संघ जिंकेल, परंतु मैदानाच्या आतमध्ये याचं उत्तर दिलं जाईल. फुलटॉस बॉल. यावेळी ऋषी चुकी करतोय. ऋषीकडे चालून संधी आली होती मोठा विकेट बाद करण्याची, परंतु यावेळी झेल सुटलाय. आतापर्यंत ऋषी खूप सुरेख काम करतो, परंतु यावेळी चुकी झाली. ही चुकी खूप मागे ठरू शकते. कारण कसं होतं, एखाद्या खेळाडूला आपण जीवनदान देणं म्हणजे शॉर्ट फॉर्मॅटमध्ये कुठं कुठं आपल्या संघाला नक्कीच बॅकफुटवर ढकलणं असं आपण सांगतो. यावेळेस करण ठाकूर सारख्या बॅटरला जीवनदान दिले गेले. येणारे पाहू शकाल अजूनही या इनिंग्समध्ये चेंडूचा खेळ बाकी असेल. तब्बल आपण पाहू शकाल 20 चेंडूचा खेळ बाकी असेल. 20 चेंडू किती घातक ठरेल करण ठाकूर येणारा का सांगून जाईल. कारण की 13 धावा धावफलकावर अजूनही बनवायच्या विजयासाठी. तब्बल 28 धावांची गरज. बॅटची बारची करणार लगावली. शुभम आहे, चेंडूला फील्ड करतोय. नक्कीच एक चौकार आलाय, परंतु तदनंतर दबाव नक्कीच वाढवलं गेलं गोलंदाजाकडून. एक नो बॉल, एक व्हाईट बॉल नक्कीच टाकला, परंतु चांगले गोलंदाजी म्हणावे लागेल. इकॉनॉमी गोलंदाजी करतोय. ओहो, यावेळेस दबाव होता बॅटरवर आणि पाहू शकाल दबावला पार पाडू शकले नाही आणि दबावाच्या अनुषंगाने बॅकफुट खेळायचा प्रयत्न होता आणि यष्ट्यावर येऊन चेंडू ब्रश होतोय आणि पहिला गडी बाद झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 13 धावा धावफलकावर. येणारे 18 चेंडू अजूनही बाकी असतील. 18 चेंडू मध्ये पाहू शकाल बनवायचे 28. प्रत्येक षटकामध्ये 9.33 ची सरासरी गाठावी लागेल शिवाय YBCC वेगूर या संघाला. बघा 2 षटक संपले गेले. 2 षटक समाप्त 13 धावा. या षटकामध्ये तब्बल धावा खर्च केल्या गेल्या ते म्हणजे 5. पहिल्या षटकामध्ये 8 धावा होत्या, परंतु या षटकामध्ये एक नो बॉल, एक व्हाईट बॉल टाकलाय, परंतु धावा मात्र 5 आल्यात. एक गडी बाद करण्यामध्ये यशस्वी ठरला सूरज. त्यावेळेस राहुल शुक्ला गोलंदाजी मार्कात सजवतोय. त्यावेळेस फुलटॉस चेंडू होता, ऑन साईडला खेळायचा प्रयत्न, परंतु सूरज आहेत ऑफ साईडला चेंडू ट्रॅव्हल झाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नरेंद्र ठाकूर बाबू नॉन स्ट्राईक एंडवर. पाड्यासेप करायचा प्रयत्न होता. सुमित थोडासा स्लिप झाले. आपण पाहू शकाल तिकडे माती आहे, परंतु तिकडे सुमित ते प्लास्टिक सुद्धा बाहेर काढायचं आहे, कारण की तुम्हाला त्रास होईल. सुमित ते प्लास्टिक सुद्धा ते बाहेर काढायचं आहे. सर पंच त्याच्यावर पण स्लिप होऊ शकतो, त्या अनुषंगाने स्लिप सुद्धा झालाय. सुमित आयोजक कमिटी आपण दक्षता घ्या जाई असते, थोडंसं आपण लक्ष द्या, कारण की आता खेळाडूला इजा होता कामा नये. एक सुरेख स्पर्धा आहे. 1-45 आयोजित सरपंच चषक 2024. ऑफ ब्रेक चेंडू मध्ये आणला गेला. हलकीशी अपील करतायत राहुल शुक्ला. कमबॅक 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 शिवराज वेगूर या संघाने केलाय. नक्कीच महाराष्ट्राचे माजी दैवत आदरणीय पाहू शकाल छत्रपती शिवाजी महाराज कधी न हान मारणारे असे दैवत आहेत आणि त्यांच्या नावावर हा संघ नाव ठेवलाय. बघा हा संघ कशा प्रकारे खेळ साकारेल. टॅप केला ऑफ साईडला सूरज उपाध्याय.
चेंडूला फील्ड करतात. खूप उंच गेला होता चेंडू, टॅपचा फटका खेळला गेला होता आणि पाहू शकाल धावसंख्येवर पोहोचला धावफटकावर 15. धावफटकावर आहे. त्यावेळेस फटका तर सुरेख खेळला होता परंतु रोहित शुक्ला त्यावेळेस पाहू शकाल चांगलं शतक करतं. या षटकामध्ये आतापर्यंत 5 चेंडूमध्ये मात्र 2 धावा खर्च केल्या राहुल शुक्ला यांनी. टॅपचा फटका खेळायचा प्रयत्न परंतु डबल बॅट लागली गेली. कार्पेटला रोल करत चेंडू निघून गेलाय. यावेळेस सरपंच चषक चौकार आलाय. धावसंख्या 4 ने पुढे 6 होते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 19 धावा धावफलका लगावले गेले. अजूनही बनवायचे 22. येणारे चेंडू असतील मात्र 12 चेंडूने 22 धावांची चिकराचा सामना जिंकण्यासाठी प्रत्येक षटकामध्ये 11ची सरासरी गाठावी लागेल. 3 षटकांचा खेळ संपला गेला. येणारी 12 चेंडूमध्ये बनवायचे 22. सामना ऑन झालाय. नक्कीच सामना ऑन कोणी केलाय असं पाहिलं गेलं तर ऋषी ठाकूरचं नाव येईल. 10 चेंडू 28 धावांची बारदार खेळी साकारली. 6 चौकार लगावणारा या स्पर्धेमधला पहिला खेळाडू ठरलाय ऋषी ठाकूर. परंतु अजूनही करण ठाकूर मैदानाच्या आतमध्ये आहे ज्याच्या बॅटमधून 2 चौकार आलेत. तब्बल 13 वर तो बॅटिंग करतोय. चेंडू फेस केलेत करणने पाहिलं गेलं तर आतापर्यंत 11 चेंडू 13 वर बॅटिंग करतो 2 चौकाराच्या मदतीने. बघा आपण रोहित शुक्ला नवीन गोलंदाज आलाय. राहुल शुक्लाने 2 षटकं टाकली. धावा खर्च केला 14 परंतु 1 षटक टाकलं होतं गोलंदाज सूरज उपाध्यायने. त्याला इंट्रोड्यूस नाही केलंय दुसऱ्या षटकामध्ये परंतु पाहू शकाल 2 षटक राहुलने टाकलेत. 1 चौकार नक्कीच झाला शेवटच्या चेंडूवर परंतु नवीन गोलंदाज राहुल शुक्लाचे लहान बंधू गोलंदाजी मागवर सज्ज होत आहेत. पहिला चेंडू टॅपचा फटका नरेंद्र ठाकूर बंधू मैदानाच्या आतमध्ये आहे. एका संघामध्ये ऋषी ठाकूर आहेत तर एका संघामध्ये 2 ठाकूर आहेत असं दाखवतात मैदानाच्या आतमध्ये दोन्ही ठाकूर बंधू. अगोदर संघाचे प्रेक्षक थोडासा खांब लांब राहायचं प्लीज. खांब वाकडा होतोय. थोडासा आपण कॉपरेट करा. आपल्यासाठी सुरेख स्पर्धा आहे. आपण थोडंसं कॉपरेट करायचं प्लीज. आणि कॅमेरामॅन दर्शवतात पूर्ण तो टेबल खाली करायचा. सामना चालू नाही करायचं पण दक्षता घ्या. आमच्या कॅमेरामॅनला त्रास होतोय. स्कोलेग आहे तिकडे. थोडासा जे प्रेक्षक टेबलवर त्यांनी सगळ्यांनी उतरायचं प्लीज. यावेळी सरळ बॅटने खेळला गेला. बॅक टू बॅक दुसरा चौकार आपण पाहतोय. नक्कीच आदरणीय सन्माननीय मेहुलजी पाटील यांच्या अर्धांगिनी सोनियाताई पाटील यांचं सुद्धा आगमन झालेलं. वेलकम सोनिया पाटील मॅम. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. पाहू शकाल आजच्या या रात्रीमध्ये 1 मॅन शो पंचाळी सरपंच चषकामध्ये पाहू शकाल मॅडम सुद्धा आले. सातपाडीला बिलॉंग करतात परंतु हा सामना पाहण्यासाठी आज पोहोचल्यात. सोन्याताई आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. तर 27 धावा फटका 27 समीकरण बदललंय. पाहू शकाल 12 मध्ये 22 धावांची गरज होती. आता बनवायचे आहेत विजयासाठी 14. येणारे चेंडू असतील 10 चेंडू 14 धावांची गरज. नरेंद्र ठाकूर ऑन फायर मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस टॅप करायचा प्रयत्न होता. स्वतः आला. यावेळेस पाहू शकाल डायरेक्ट हिट झालाय का बघूया आपण. पंचांनी नॉट आउटचा कॉल केलाय आणि यावेळेस फिल्डिंग करणाऱ्या संघाने DRS घेतलाय. DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टम आपण पाहू शकाल. डिसिजन रिव्ह्यू सिस्टम म्हणजे मागून कोणी काही बोलायचं नाही. एक्स्ट्रा खेळाडू बघायचा नाहीये. प्रेक्षकांनी शांत राहायचं. पंच पाहतील निहाती. तदनंतर डिसिजन जो येईल मैदानाच्या आत दिला त्यानंतर आपल्या स्क्रीनवर सुद्धा दाखवलं जाईल. या पण लक्षात घ्या. नक्कीच अप्रतिम स्पर्धा आहे. सरपंच चषक 2024 अंतिम रात्र. यानंतर 4था उपांत्यपूर्व सामना असणार आहे. एका बाजूला जय जोगनादेव आगवण वामेकर स्टार बहुतेजी पाटील यांनी पुरस्कृत केला संघ तर एका बाजूला पाहू शकाल 1 मॅन शो पंचाळी असा सामना. तर त्यानंतर साईकता बिरवाडी विरुद्ध आपण पाहणार आहोत जय जोगनादेव आगवण 40+ चे मास्टर खेळाडू. नक्कीच 40+ एक चांगला ब्रीद वाक्य आहे. त्यावेळेस 2 40+ ची स्पर्धा केली. पालघर डिस्ट्रिक्ट एक सुरेख वाद्य त्यांनी वाक्य लिहिले. एक ब्रीद वाक्य आहे 1 धाव आरोग्यासाठी.
आणि एक धाव घेणं खूप गरजेचं आहे. आपण सांगतो ना प्रत्येक वेळा आपण धावतोय परंतु आरोग्यासाठी धावावं लागतं. जीवनामध्ये खूप बिझी आहेत आपण, सध्याच्या घडीमध्ये टेक्नॉलॉजी आलेली आहे, प्रत्येकजण गाडीवर फिरतोय, प्रत्येकजण मोबाईलच्या आहारी गेलाय, परंतु आपण सांगतो ना की एक्सरसाइज करणं आणि धावणं सकाळच्या सत्रामध्ये खूप गरजेचं आहे. जर आपण धावत राहतील तर तुमचं फिजिकल फिटनेस, तुमचं जीवन खूप सुखी राहील असं ब्रीदवाक्य आमच्या पालघर जिल्ह्याच्या 40+ अध्यक्ष आदरणीय सन्माननीय केवलदादा पाटील आणि त्याच्या टीमने लिहिलं आहे, ते म्हणजेच एक धाव आरोग्यासाठी. तर बघा आपण काय डिझाईन असेल. पंच चिराग ठरे तर जागेवरून पंच आपण पाहू शकाल चिराग ठरे डिझाईन देतील आणि पाहू शकाल सिंगल धाव परिपूर्ण झाली आहे का हा नक्कीच पाहायला जाईल. आणि नॉट आउटचा कॉल आहे. DRS नक्कीच गमावला स्क्रीनवर आणि स्क्रीन पाहू शकाल जेव्हा डायरेक्ट हिट झाला खूप मध्ये आले होते बॅटर आणि लेग बायचा कॉल पंचाने दर्शवला. लेग बाय चेंडूमध्ये एक धाव परिपूर्ण केले तर 28 धावा. धाव फटकावर अजूनही 9 चेंडू 13 धावांची गरज आहे. आपण पाहू शकाल 4 गडी बाद झाले होते, ते म्हणजेच यावेळेस टॅप केला गेला, चौकार आलाय. इकडून मिळवायच्यात मात्र 9 धावा. 9 धावांची गरज आहे. येणारे 8 चेंडू आणि 9 धावांची गरज. पूर्णपणे समीकरण बदलले करण ठाकूरने. नक्कीच एका बाजूला ऋषी ठाकूर होता तर एका बाजूला करण ठाकूर आहे. नक्कीच करण जेव्हा जेव्हा मैदानामध्ये असतो त्याच्या बॅटवर रन येत आहेत आणि त्याच्या नावामध्ये रन आहे तर त्याच्या बॅटमध्ये रन येणं गरजेचं आहे. काल आपण पाहिलं कालच्या दिवसात सुद्धा चांगली बॅटिंग केली करण ठाकूरने या मैदानामध्ये. परतीचा टॅपचा फटका खेळलाय, बघू शकाल चेंडू निघून जातो, खूप लांबचा फटका, टॅपचा फटका आलाय. चौकार 4 धावसंख्या 36 36. एकूण बनवायचे 7 चेंडू 5. रोहित शुक्लाने पूर्णपणे समीकरण बदललंय. आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 17 धावा त्यांनी खर्च केल्या. 17 धावा आतापर्यंत खर्च केल्या गेल्या रोहित शुक्लाच्या माध्यमातून. यावेळेस टॅप केला गेलाय. सुमित दुबे आला, चेंडू फील करतोय, स्ट्राईक एंडवर थ्रो केला गेला आणि हे पाहू शकाल नॉट आउटचा कॉल. एक सिंगल धाव घेतली परंतु पंचांनी DRS घेतलाय. सॉफ्ट डिझाईनचं सांगायचं आहे आउट. सॉफ्ट डिझाईन आउट दिलाय आणि पंचांनी डिझाईन DRS घेतलाय. चला बघूया आपण पंच येतील आणि स्क्रीन दाखवल्या गेल्या. पूर्णपणे बॅटर पोहोचलाय, नॉट आउट दिला गेला. षटक क्रमांक संपले गेलेत. 4 षटकात समाप्त धावांची गोष्ट की धावा दफाकल लगावले गेल्या. डबल पाहू शकाल 37 37 धावा अजूनही बनवायचे 4. 6-4 ची गरज आहे. 6 बॉल 4 धावा बनवायच्यात. पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं 6 चेंडूमध्ये 2 धावा डिफेंड केल्या होत्या प्रशांत हाडळने. साबू अन्सारी यावेळी गोली मागो सज्ज होतोय. 6 चेंडू आणि 4 धावा डिफेंड करायच्या आहेत. पहिल्या दिवसामध्ये पहिल्या सामन्यामध्ये झालाय. साबू अन्सारी सुद्धा चांगली गोलंदाजी केली पहिल्या कालच्या दिवसामध्ये. यावेळेस सरळ बॅटने खेळलाय आणि यावेळेस सामना होतोय खल्लास. YBCC वेवूर संघ टॉप 4 मध्ये प्रवेश करतोय. कॉंग्रॅच्युलेशन्स निलेश वाणी सर आणि हार्ड लक सुमित दुबे. कॉंग्रॅच्युलेशन्स YBCC वेवूर. आगवन संघ आपण पूर्ण खेळून आमच्या कॉम्बॉक्सच्या बाजूला घेऊन यायचं आहे. नक्कीच एक मैत्रीपूर्वक लढत पाहायला भेटते. दोन्ही वेवूर भागातले संघ आहेत आणि एक संघ नक्कीच क्वालिफाय झाला सुपर 4 मध्ये. आगवन संघ विकास माची. चला आपल्या खेळाडूला घेऊन आमच्या कॉम्बॉक्सच्या बाजूला यायचं. चला प्लीज. चला या आपण मॅच समरी पाहतोय. मॅन ऑफ द मॅचचा आपण पुरस्कार देणार आहोत. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच 15 चेंडू आणि 26 धावांची खेळी साकारली आणि 2 षटकांमध्ये धावा खर्च केल्या. 2 षटकांमध्ये 5 धावा खर्च केल्या आणि 1 गडी बाद केलाय. 2 गडी बाद केले, माफ करा. तो ठरतो मॅन ऑफ द मॅच मिस्टर
करण ठाकूर, करण मॅन ऑफ द मॅच साठी यायचं आहे प्लीज.